नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी संदीप तुमचं माझ्या मराठी सीरीज मंत्र चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो. तर आजच्या ठरलं तर मग या मालिकेच्या भागामध्ये जे काय तुफान राडा झाला आहे ते बघायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा. आणि पहिल्यांदा चॅनलला आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून तुम्हाला माझा नवीन व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा पाहायला मिळेल. मग तुमची उत्सुकता जास्त न ताणता चला सुरू करूया आजचा 4 ऑक्टोबरचा ठरलं तर मग मालिकेचा भाग. मालिकेच्या सुरुवातीला प्रिया अजूनही अर्जुनच्या मागे लागली असते की बोल ना अर्जुन, तुझं माझ्यावर प्रेम आहे, बोल ना अर्जुन, तुझं माझ्यावर प्रेम आहे. एका वेळेला तर ती त्याला सोफ्यावर पाडते, त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. तिकडे सायलीचं बाप रे बाप, ती बिचारी डोळे झाकून घेते. पण तेवढात अर्जुन तिला दूर ढकलतो आणि म्हणतो, माझं तुझ्यावर नाही, माझं फक्त आणि फक्त माझ्या सायलीवर प्रेम आहे. बाप रे बाप, काय सीन होता तो. आणि हे वाक्य कानावर पडताच बाहेर जी सायली उभी असते तिला आकाश ठेंगणे होते. ती काय करावं ते कळत नाही. तिच्या डोळ्यासमोर अर्जुनसोबत ते क्षण तिने घालवलेत त्या जरूरकन निघून जातात. घरात मात्र भूकंप आल्यासारखं वातावरण होऊन जात आहे. ते शब्द कानावर पडतात. प्रियाला काय करावं आणि काय नाही असं होतं. ती घरातलं सगळं सामान इकडे तिकडे फेकायला लागते, तिचा राग व्यक्त करायला लागते. अर्जुन तिला समजण्याचा प्रयत्न करतो पण त्याचं काही ऐकत नाही. आणि एका क्षणी ती अर्जुनला अशी पकडते, त्याचा गळाच पकडते. तुझी हिंमत कशी झाली असं बोलायची? तू मला फसवलं, तू या प्रियाला समजतोस काय? तुझ्यासारखे 5 अर्जुन जरी आले तरी मी सर्वांना पळून उडेल. मी तुझ्यासाठी हे सगळं केलं आणि तू म्हणतोस की तुझं फक्त सायलीवर प्रेम आहे. अर्जुन, तू मला फसवलंस. मला आधीपासून माहीत होतं की तू मला फसवतो आहे आणि ते उघडकीस आणण्यासाठीच मी हे असं नाटक केलं. त्याच अर्जुन पण चिडतो. हो, मी नाटक केलं, पण मी नाटक केलं तुझं पण सत्य बाहेर आणण्यासाठी. मला माहिती आहे मधुभाऊंच्या केसमध्ये तू इन्व्हॉल्व आहेस, तू खोटं बोलतेस. त्या दिवशी जो खून केला गेला असता तो मधुभाऊ नाही केला, तो साक्षीने केला आहे आणि तू साक्षीला वाचवण्यासाठी खोटं बोलतेस. आणि मी एक ना एक दिवस हे सत्य सगळ्यांसमोर उघडकीस आणली. हे ऐकताच प्रिया थोडी घाबरते आणि मग ती इमोशनल गेम खेळते. ठीक आहे, हे का? मग मी बाबालाच फोन लावते. बाबांना सगळे कळायलाच हवं, तेच तुझ्या वकिली भाषेत तुला उत्तर देतील. हे वाक्य ऐकताच बाहेरची सायली म्हणते, अरे नाही, असं नको व्हायला. रिब्रेश काकांना सगळं कळालं तर ते बिचारे तुटून पडतील. मग ती येते, दार उघडायचा प्रयत्न करते. कसं बसं करून दार उघडते आणि समोर येते. प्रियाच्या हातून मोबाईल घेते. मग प्रिया म्हणते, ओ, मला माहीत होतं तू पण आहेस इथे. तुमच्या दोघांचं मिळून हा प्लॅन आहे ना? म्हणजे अर्जुन मला कटपुलतीसारखा नाचवेल आणि तू बाहेर धरून बघून अशी मजा बघशील. मी हे होऊ देणार नाही. तुम्ही नागिनीच्या शेपटावर पाय दिला आहे आणि या नागिनीचं विष तुमच्या आयुष्यात काढल्याशिवाय राहणार नाही. असं बोलून ती आतल्या रूममध्ये निघून जाते. बिचारा अर्जुन, त्याला काय करावं ते कळत नाही. तो बिचारा सामान उचलून ठेवायला लावतो व्यवस्थित. आणि सायलीला पण म्हणतो, मिसेस सायली, तुम्ही त्या तन्वीचं मनावर घेऊ नका, मी आहे तुमच्यासोबत. पण ती बिचारी मात्र वेगळ्याच दुनियेत असते, स्वप्नांच्या दुनियेत, प्रेमाच्या दुनियेत. ती अर्जुनकडे येते, हळूच म्हणते, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, त्याचं तुम्ही खरं उत्तर द्याल? मग अर्जुनचे टेललॅम लागतात. तो म्हणतात, बापरे, आता हे काय विचारतील? यांनी ते ऐकले की माझं त्यांच्यावर प्रेम आहे, ह्या ते घर सोडून निघून गेलं तर? तो काही बोलायच्या आधीच इकडून दार उघडतं. रिविराज, कल्पना, प्रतिमा आणि पूर्णाजी सगळे घरामध्ये येतात. सायली म्हणते, अरे वा, तुम्ही आलाच सगळे इतक्या लवकर? पूर्णाजी म्हणते, हो, अगं तुझी वाट बघितली, तू नाही आली. तरी मला कल्पना म्हणणार होती सायली अर्जुनसोबतच असणार, ती अर्जुनसोबत गुंग झाली असेल. आणि आम्हाला दिसतंय ते घर एवढं सजवलेलं, केक, फुगे वगैरे वगैरे. हे ऐकून दोघे हसायला लागतात. मग अर्जुन म्हणतो, तुमचं पण नाटक बघणं छान झालं वाटतं. प्रतिमा त्या किती खुश दिसत आहे. प्रतिमा पण हसत असते. तेवढ्यात तन्वी बाहेर येते. तन्वी पण रविराज म्हणतो, अगं तन्वी, तू तर कॉलेजला गेली होती ना, तू घरी कधी आलीस?
हे चॅप्टर मुलगी म्हणते मला बराच वेळ झाला बाबा येऊन. मग तो विचारतो कसाला वर्कशॉप. मग ते अर्जुनकडे असं कटाक्ष टाकते म्हणते वर्कशॉप खूपच छान झाला आहे. त्या सरांनी एवढे असे धडे दिले की माझ्या आयुष्यभर लक्षात राहतील. मग ती आत जाते. मग सगळेच आत जातात. बिचारा अर्जुन सायलीकडे बघतो आणि तोही वर जातो. इकडे मात्र सायली अशी शरमे अशी लाल लाल झाली असते. तिला काय करावं आणि काय नाही असं होतं. इकडे अर्जुन त्याच्या रूममध्ये नुसता येर झरा घालत असतो. तो बिचारा टेन्शनमध्ये की मिसेस सायलीने सगळं ऐकलं आहे, आता त्या मला सोडून जाते की काय. तेवढा चैतन्य येतो. चैतन्य म्हणतो तुम्हाला बोलवलंस. तो म्हणतो हो रे माझ्याकडे चूक झाली. चैतन्य कपाळावर हात लावतो. आता काय केलंस तू. तो म्हणतो अरे मिसेस सायलीनं कळालं की माझं यांच्यावर प्रेम आहे. मिसेस सायलीनं कळालं की माझं यांच्यावर प्रेम आहे. मी मिसेस सायलीनं प्रपोज केलं. चैतन्य एवढा खुश होतो. तो म्हणतो काँग्रेस काँग्रेस काँग्रेस. शेवटी तू तुझं प्रेम कबूल केलंस तर. तो म्हणतो हो पण एक प्रॉब्लेम झाला आहे. मी तन्वीला सांगत होतो की माझं सायलीवर प्रेम आहे. तो म्हणतो कसं का असं ना तू कबूल तर केलंस ना. पण मग अर्जुन म्हणतो अरे पण तुला कळत नाही आहे आमच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आम्ही असं लिहिलेलं आहे की आमच्या दोघांपैकी कोणीही प्रेम करू शकत नाही. आमच्या दोघांपैकी कोणीही एकमेकाला प्रेम करू शकत नाही. आणि असं झालं तर तो कॉन्ट्रॅक्ट कधीही मोडू शकतो. मिसेस सायली जर मला सोडून गेल्या तर तो विचार टेन्शन येतो. मग चैतन्य त्याची गंमत घेतो. म्हणतो हो रे सायली वहिनी म्हणजे बाप रे बाप. तिला जर हे कळलं की तू कॉन्ट्रॅक्ट मोडतोय आणि हे करतोय प्रेम करतो तिच्यावर तर ती लगेच घर सोडून निघून जाईल. ती तुला बोलली का रे. तिने तुझ्याशी बोलणं बंद केलं का. तो म्हणतो नाही. ती तुला रागवली का. तो म्हणतो नाही. हां मग नक्कीच ती आता घर सोडून निघून जाईल बघ. ती खूप डेंजर आहे. तिच्या मनाविरुद्ध काही केलं तर तुला माहिती आहे. तो त्याची गंमत घेतो. बिचारा अर्जुन चेहरा बघण्यासारखा होतो. इकडे खाली सायली स्वयंपाकात असं नुसते कढईत ती झाऱ्या हलत असते. विमलता येते. विमलता म्हणते सायलीला तुम्ही काय करताय. ती भाजी गरम करते. पण ती पण हास्यबोडमध्ये असते बिचारी. मग ती विमलताई म्हणते ठीक आहे मी हे करते तुम्ही प्लेट धुवा. ती प्लेटकडे जाते. ते पण हास्यबोडमध्ये करत असते. ती म्हणजे आता वेगळ्या स्वप्नांच्या दुनियेत गेली कारण अर्जुनने तिच्यावरचं प्रेम कबूल केलं आहे. आणि इथे आजचा भाग संपला आहे. सायलीच्या हसऱ्या चेहऱ्यासोबत तुम्हाला मी इथेच सोडतो. आता उद्याच्या भागात बघायला मजा येईल की तन्वी म्हणजे प्रिया आता कशी रिॲक्शन देते ते. कारण आता अर्जुनने कबूल केलं आहे ते पण तिच्या समोर केलं आहे कबूल की त्याचं सायलीवर प्रेम आहे ते. उद्या काय घडणार हे जाणून घ्यायचं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचेल. आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.